मध्ये जी सभा होणार होती ओवेसी यांची, ती सभा होणार आहे का? पोलिसांनी काही अटी शर्तीवर 18 अटी आणि शर्ती टाकल्यात, त्या परवानगी शिवाय सभा घेऊ नये अशी काही नोटीस आली आहे. आणि आता फायनल काय आहे? काय आहे की काल आम्ही इचलकरंजी कोल्हापूरला आमची सभा होणार होती. त्यावेळी सुद्धा काही संघटनांनी हे निर्णय घेतला होता की आम्ही तिथे ओवैसी साहेबांना पायही ठेवू देणार नाही आहे. पण पोलिसांनी खूप चांगला स्टँड घेतला होता की देशामध्ये कुठेही जाऊ शकतं. एक खासदार आहे, निवडून आलेले खासदार आहे, 5 टर्म MP आहे आणि ते सभा पडली आणि पोलिसांनी खूप चांगला बंदोबस्त केलं होतं. आज आमची सभा जे आहे ते अहमदनगर अहिल्यानगरला होणार होती. आता सकाळी मला तिकडचे जे SP आहे सोमनाथ भरगेस आहेत आणि नाशिकचे जे IG आहे दत्ता करालेस आहे, तेही अहिल्यानगर अहमदनगरला आलेले आहे आणि तिथे त्यांची मीटिंग सुरू होती. त्यांनी आमच्याशी बोललोय आणि त्यांनी म्हटलं की आमची तयारी पूर्ण झालेली आहे, आपण येणार असेल तर येऊ शकता. पण त्यांनी विनंती केली आम्हाला की हे पुढे ढकलण्यात येऊ शकतं का. तर त्या अनुषंगाने आम्ही डिस्कस केले आणि ओवैसी साहेबांचं म्हणणं हे आहे की काल जे प्रकार घडला तिथे आयला मोहम्मद ज्या प्रकारे अहमदनगरच्या एका रस्त्यावर ते काढण्यात आली होती आयला मोहम्मद रांगोलीने, आणि त्याच्यानंतर जे प्रकार घडला, आता जवळपास 40 जे मुलं आहेत ते त्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे. सिच्युएशन तिथे वोलटाईल असल्यामुळे ओवैसी साहेबांचं म्हणणं हे आहे की इतकं वोलटाईल सिच्युएशन मध्ये जेव्हा मुले जेलमध्ये आहे, त्यांचे परिवारवाले जे आहे ते हैराण आहे, परेशान आहे. आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही जाऊन तिथे कोणत्याही प्रकारचा आम्हाला लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब करायचं नाही आहे. आम्ही पीसफुल पद्धतीने तिथे जाऊन आमचं जे मत मांडायचं आहे ते मांडणार होते. तर आता निर्णय घेण्यात आलेला आहे की आजची जे सभा आहे ते आम्ही पुढे ढकलत आहे. आता बहुतेक ही सभा 9 तारखेला आम्ही पुन्हा तिथे येणार आहे, कारण साहेबांचा जे दौरा आहे ते बिहारचा आहे. नाहीतर ते आजची सभा आम्ही 2 दिवसानंतर घेतली असती, पण ते 9 तारखेची सभा आता आम्ही घेणार आहे. याचा अर्थ हे कदापि हे होऊ शकत नाही की काही संघटनांनी हे मागणी केल्यामुळे आम्ही पीस लव्हिंग आहे, आम्हाला शांतता पाहिजे आणि जशा प्रकारची एक घाणेरडी राजनीती आम्हाला तिथे काही संघटनाद्वारा, काही राजनैतिक पक्षांच्या नेत्यांच्या द्वारा बघायला मिळत आहे, जे प्रक्षोभक भाषणं आणि स्टेटमेंट ज्या प्रकारे रिलीज करत आहे. आता आम्हाला परमिशन मिळाल्यानंतर आम्ही जाऊ शकतो, कोणी आम्हाला रोखू शकत नाही आहे. पोलिसांनी ठीक आहे अट टाकलेली आहे की इतकं D पाहिजे,